शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी परभणीमध्ये शेतकरी आक्रमक. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीकडून निवेदन सादर. शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी. गेल्या 4 दिवसांमध्ये जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोनं 1600 तर चांदीमध्ये 4000 रुपयांची वाढ. 1 तोळा सोनं 83,000 तर चांदी 96,000 प्रति किलो. कामगारांना लुटणाऱ्या दोघांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून अटक. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना दमदाटी करून लुटणाऱ्या दोघांना 41,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. पुण्याच्या भोरमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी. विद्यार्थ्यांकडून मराठी भाषेचा जागर. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यामधल्या माटर गावातील पाणी पिण्यास आणि वापरण्यास अयोग्य. या पाण्याचा वापर टाळा. आरोग्य विभागाच्या सूचना. गावामध्ये केस गळतीचे सध्या 19 रुग्ण. कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईच्या चरणी लीन. शिंदेंकडून मंदिरातील मातृलिंगाचंही दर्शन. नागपूरच्या सीताबर्डी भागामध्ये नाणी आणि नोटांच्या प्रदर्शनांचं आयोजन. 26 जानेवारीपर्यंत प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं राहणार. धुळे शहरामधल्या बस स्थानकाचा लवकरच कायापालट होणार. शिंदे गटाच्या प्रयत्नानंतर 4 कोटी मंजूर. विकास कामाचं भूमिपूजन शिवसेनेचे भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते संपन्न.